नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पुणे मंडळाच्या जे तातवडे प्रकल्पातील फेज 2च्या 792 घरांची सुद्धा लॉटरी निघालेली होती पुणे मंडळाची. त्याचा सुद्धा जो ड्राफ्ट आहे ॲप्लिकेशनचा, तो पब्लिश झालेला आहे. जवळपास 792 घरं होती. त्याच्यात काही 1 BHK, काही 2 BHKची घरं होती. जे पूर्ण प्रोजेक्ट म्हाडाने डेव्हलप केलेला आहे. जर त्याच्या किमती आपण बघितल्या तर किंवा त्या स्कीमच्या डिटेल्स आपण बघितल्या तर 932A आणि 932B अशा 2 स्कीम होत्या LIG आणि MIG ग्रुपसाठी, ज्यामध्ये 24 1 BHKसाठी आणि 768 2 BHKचे जे फ्लॅट आहेत ते लॉटरीमध्ये म्हाडाकडून अवेलेबल केलेले होते. त्यांच्या किमती जर आपण बघितलं तर मार्केट रेटच्या जवळपास किमती होत्या आणि जो ॲप्लिकेशन आता ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालेला आहे आणि जर आपण बघितलं तर 16 तारखेला त्याचं ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे. फायनल ॲप्लिकेशनसुद्धा उद्या पब्लिश होऊन जाईल. लॉटरी ड्रॉची डेटसुद्धा याची कन्फर्म या ठिकाणी दिसते की 25 जूनला ह्याचं लॉटरी ड्रॉ होणार आहे आणि रिफंड होणार आहे 6 जुलै रोजी. आता महत्त्वाचं आहे की जो ड्राफ्ट ॲप्लिकेशन आलेला आहे, पब्लिश्ड जे ॲप्लिकेशन आहेत त्यामध्ये जर आपण ड्राफ्ट जर बघितला तर प्रतिसाद जो अपेक्षित आहे तो ह्या तातवडेच्या स्कीमसाठी, ज्या 1 BHK किंवा 2 BHKच्या स्कीमसाठी पाहिजे तेवढा प्रतिसाद दिसत नाही आहे. 792 टोटल घरं अवेलेबल केलेली आहेत आणि टोटल जर आपण ॲप्लिकेशन बघितले तर 739 फक्त ॲप्लिकेशन आलेले आहेत 792 घरांसाठी. आणि ह्यात जर आपण बघितलं की त्यातले काही जे ॲप्लिकेशन केले असतील विथ EMD, त्यातले जे काही रिजेक्ट झालेले ॲप्लिकेशन आहे ते केवळ फक्त 30 ॲप्लिकेशन आहेत. म्हणजे 739 + 30 जरी आपण पकडले, हे जरी करेक्शन करून एक्सेप्ट झाले तरी 769च्या आसपास फक्त ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि टोटल जी घरं आहेत ती 792 आहेत. म्हणजे खूप कमी प्रतिसाद ह्या तातवडेच्या स्कीमसाठी आलेले आहे. त्याचं जर आपण कॅटेगरी वाईज किती ॲप्लिकेशन आलेले आहेत ते जर आपण डिटेल्स चेक केले किंवा जर आपण बघितलं की कोणत्या कॅटेगरीसाठी ऑलरेडी लॉटरी विनर झालेले आहेत. आता फक्त जनरल पब्लिकमध्ये 1 BHKसाठी थोडीशी कॉम्पिटिशन दिसते किंवा ज्या 1 BHKच्या स्कीम आहे 932A, त्या स्कीममध्येच बऱ्यापैकी लॉटरीसाठी जे टेनमेंट्स अवेलेबल केलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन आलेले आहेत. बाकी जर आपण जी 2 BHKची स्कीम आहे, जवळपास त्याचा ॲप्लिकेशनचा रेशिओ जर बघितला तर जवळपास ऑलरेडी जे काही ॲप्लिकंट आहेत सगळेच्या सगळे लॉटरी विनर, जे ड्राफ्ट ॲप्लिकेशन दिसते त्याच्यावरून तरी दिसते की ॲप्लिकेशन जे आहेत ते खूप कमी आलेले आहेत आणि जे टेनमेंट्स म्हाडाकडून अवेलेबल केलेले आहेत ते जास्त आहेत. आता जर आपण 1 BHKचे जर बघितले तर जनरल पब्लिकसाठी 13 टेनमेंट्स आहेत, तिथे 335 आलेले आहे. हे 1 BHKसाठी थोडासा रेशिओ आहे किंवा त्या ठिकाणी लॉटरी मध्ये थोडीशी कॉम्पिटिशन दिसते, कारण पर जे ॲप्लिकेशन आहे 25 पर टेनमेंट 25 ॲप्लिकेशन आलेले आहेत. या ठिकाणी एका जागेसाठी 21 आलेले आहे, एका जागेसाठी 12 आलेले आहेत, 3 जागेसाठी 15 आलेले आहेत. तर अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज 932Aचं जे कॅल्क्युलेशन आहे ते दिसते. 2 BHKची तर ऑलरेडी जो डेटा आहे त्यातून क्लिअरली दिसते की हे ऑलरेडी जे आहेत घरं, जे ॲप्लिकंट आहे ते विनर आहे. तर असा याचा डेटा आहे. जर आपण बघितलं तर रिस्पॉन्स कमी का, तर आपण ह्याच्यावरही एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये आपण बघितलेलं होतं जी म्हाडाकडून किंमत दिली गेलेली आहे. जर आपण 1 BHKची बघितली 46 ते 47 लाख आणि 2 BHKची 64 ते 65 लाखाच्या रेंजमध्ये म्हाडाची किंमत होती. जी किंमत जर आपण बघितलं त्या सध्याचं मार्केट किंवा जे प्रायव्हेट बिल्डरचे रेट असतील त्याच्या नियर बाय असल्यामुळे शक्यता आहे की लोकांचा प्रतिसाद तितका ह्या स्कीमसाठी मिळालेला नाही आहे. कारण म्हाडाची घरं म्हटलं की आपण बघतो की 30, 40, 50% कमी रेट आपल्याला बघायला भेटतो जनरली. कमीत कमी 30% तरी कमी रेटने आपल्याला घरं भेटतात. पण ह्यामध्ये जी म्हाडाची घरं आहेत ती आता म्हाडाने सुविधासुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल करून दिलेल्या होत्या. म्हणजे जी काही घरं अवेलेबल केली होती त्यांना सेपरेट पार्किंग वगैरे होती, 4 व्हीलर किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी म्हाडाकडून त्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल केलेल्या होत्या. तरी जो प्रतिसाद आहे तो तितकासा मिळालेला नाही आहे. तर हे आहेत तातवडे प्रकल्पातील जे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे त्याच्या डिटेल्स. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. थँक्यू.